क्रेडिट स्कोअर हे 3 आकडे आपल्या आर्थिक आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. पण विचार करा, जर या आकड्यांमागचे नियमच अचानक बदलले तर? हो, अगदी तसंच काहीसं नुकतंच झालं आहे. म्हणजे कोणाला कर्ज द्यायचं आणि कोणाला नाही, किंवा कोणाला कमी व्याजदराने क्रेडिट कार्ड द्यायचं, हे निर्णय नक्की कसे घेतले जातात, याच्यामागे खूप मोठी सिस्टम काम करत असते. ही सिस्टम नेहमीच थोडीशी किचकट आणि अनाकलनीय राहिली आहे. पण आता यात एक खूप मोठा, महत्त्वाचा बदल झालाय, जो आपल्या सगळ्यांच्या आर्थिक भविष्यावर थेट परिणाम करू शकतो. चला तर मग समजून घेऊया की नेमकं काय बदललंय. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आपल्या RBIने आपल्या आर्थिक रिपोर्ट कार्डसाठी म्हणजे आपल्या क्रेडिट रिपोर्टसाठी अक्षरशः एक नवीन नियमपुस्तिकाच तयार केली आहे. RBIच्या या नव्या नियमावलीचं नाव आहे मास्टर डिरेक्शन्स 2025. आता हे नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला यातले 2 महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत हे आधी ओळखून घ्यावं लागेल. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर CI म्हणजे आपली बँक किंवा कर्ज देणारी संस्था, जी आपल्या व्यवहारांची माहिती पुढे पाठवते. आणि CIC म्हणजे क्रेडिट ब्युरो, जसं की सिबिल, जे ही सगळी माहिती एकत्र करून आपलं फायनल रिपोर्ट कार्ड म्हणजेच क्रेडिट रिपोर्ट बनवतात. आता या नव्या नियमांमागे RBIचे काही स्पष्ट उद्देश आहेत. RBIला हे नक्की करायचं आहे की संपूर्ण भारतात क्रेडिट रिपोर्टिंगची पद्धत एकसारखी असावी, आपला आर्थिक डेटा सुरक्षित राहावा, आपल्याला आपल्या माहितीवर पूर्ण अधिकार मिळावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टमध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान व्हावी. पण या सगळ्या सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण आहे, तर तो म्हणजे आपण स्वतः. नवीन नियम कितीही चांगले असले तरी शेवटी आपली आर्थिक पत आपल्याच हातात असते. आपल्या सवयीच आपल्या क्रेडिट स्कोअर घडवतात किंवा बिघडवतात. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपण आपले हप्ते आणि बिल वेळेवर भरतो की नाही, हा आपल्या क्रेडिट प्रोफाईलमधला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. बाकी सगळं नंतर येतं. बघा, वेळेवर पेमेंट करणं आणि उशिरा पेमेंट करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. वेळेवर पेमेंट केल्यास स्कोअर सुधारतो, कर्ज मिळण्याची शक्यता वाढते, व्याजदर कमी लागतो. याउलट एक जरी हप्ता चुकला तर या सगळ्याच्या अगदी विरुद्ध परिणाम होतो. आणि चांगल्या सवयीचे म्हणजे शिस्तीचे आणखीही काही फायदे आहेत. चांगली परतफेडीची सवय म्हणजे केवळ चांगला स्कोअर नाही, तर त्यामुळे बँकेचे व्यवहार खूप सोपे होतात. पण आता या जबाबदारीसोबतच RBIने आपल्याला काही नवीन हक्क आणि संरक्षणसुद्धा दिलं आहे. या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा खूप जास्त अधिकार मिळाले आहेत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे हो, हे अगदी खरं आहे. आता आपल्याला प्रत्येक क्रेडिट ब्युरोकडून वर्षातून एकदा आपला संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट पूर्णपणे मोफत मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे. आणि तो मिळवणं सोपं व्हावं यासाठीही एक खास नियम बनवला आहे. याचा अर्थ आता आपल्याला रिपोर्ट शोधण्यासाठी वेबसाईटवर कुठेही फिरायची गरज नाही. ही लिंक थेट त्यांच्या होमपेजवरच अगदी सहज दिसेल अशा ठिकाणी त्यांना द्यावी लागेल. पण समजा या रिपोर्टमध्ये काही चूक सापडली तर? क्रेडिट रिपोर्टमधल्या चुका ही अनेकांसाठी एक मोठी डोकेदुखी असते. पण आता RBIने यासाठी एक निश्चित वेळ आणि जबाबदारीची चौकट तयार केली आहे. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. ज्या क्षणी आपण तक्रार दाखल करतो तिथून एक 30 दिवसांचं काउंटडाऊन सुरू होतं. बँकेला 21 दिवस मिळतात आणि ब्युरोला 9 दिवस. पण खरा प्रश्न तर हा आहे की जर बँक किंवा ब्युरोने ही वेळेची मर्यादा पाळली नाही तर काय होईल? आणि इथेच RBIच्या नवीन नियमांची खरी ताकद दिसून येते. हो, आपण बरोबर ऐकत आहात. 30 दिवसांची मुदत संपल्यानंतर तक्रार निवारणाला लागणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी ₹100 नुकसान भरपाई मिळण्याचा आपल्याला हक्क आहे. आणि ही रक्कम मिळवण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम तक्रार दूर झाल्यावर फक्त 5 दिवसांच्या आत थेट आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल. या एका नियमामुळे आता तक्रार निवारण प्रक्रियेला खऱ्या अर्थाने एक जबाबदारी आली आहे. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय? 1. ही प्रणाली आता खूप जास्त पारदर्शक झाली आहे. 2. आपल्या आर्थिक सवयींची जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे. आणि 3. आता आपल्याकडे चुका सुधारून घेण्यासाठी स्पष्ट हक्क आणि कायदेशीर अधिकार आहेत. आता नवीन नियम सगळ्यांना माहीत आहेत आणि अधिकारही मिळाले आहेत. तर मग आता वेळ आहे स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची. माझं आर्थिक रिपोर्ट कार्ड खरंच अचूक आहे का? कदाचित ते जाऊन तपासण्याची हीच योग्य वेळ आहे.